बघा हा जो क्वेश्चन आहे 8 नंबरचा इन ट्रायंगल एबीसी. आता याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन वापरून सोडू शकतो, पण आपण सिंपली सोडू त्याला सरळ सरळ. ठीक आहे, कसं बघा आता इथं काय दिलेलं तुम्हाला, ए चा जो अँगल जो ए तो बी आणि सी च्या बरोबर आहे. म्हणजे बी आणि सी ची जर बेरीज केली तर कोणाच्या बरोबर येईल ती ए च्या. आणि अँगल बी आणि सी चा रेशो दिलेला आहे 4:5. मग आपण काय इथं जीवन मध्ये दिलेलं आहे ते लिहून घेऊ. बघा हेअर अँगल बी रेशो लिहू आपण. रेशो ऑफ अँगल बी, रेशो ऑफ अँगलचा सिम्बॉल टाका चालून जाईल. अँगल बी अँड अँगल सी इज 4:5. किती तो रेशो 4:5. मग देअरफॉर लेट अँगल बी इज 4x अँड सी ला म्हणू 5x. ठीक आहे, बाकी काहीच नाही करायचं, सिंपल क्वेश्चन. याला वेगळ्या मेथडने सोडू आपण. अँगल बी ला 4x म्हटलं, सी ला किती म्हटलं 5x. आणि ए दिलेले तुम्हाला, देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू अँगल बी प्लस अँगल सी. हे काय तुमचं गिवन काय केलेलं आहे दिलेलं आहे. मग देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू काय येईल, बी ला काय म्हटलेलं आपण 4x आणि सी ला काय म्हटलेलं आहे 5x. मग अँगल ए किती येईल सांगा रे 9x. ठीक आहे, याला द्या 1 नंबर, याला द्या 2 नंबर. आता मला सांगा सम ऑफ अँगल्स इन ट्रायंगल्स किती असते 180. 180 असते बेरीज. नाउ फॉर ए ट्रायंगल, तिन्ही अँगलची बेरीज किती राहील 180. अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. सिंपली सॉल्व्ह करू आपण याला न इक्वेशन वापरता. अँगल ए किती आहे 9x, अँगल बी किती आहे रे बघा ना 4x, अँगल सी किती आहे करा बेरीज पटकन. 18x बरोबर किती 180. मग x ची किंमत किती येईल, देअरफॉर x इज इक्वल टू 10 डिग्री. झाला आन्सर. 3 अँगल विचारले होते, 3 अँगल काढा आता. देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू किती येईल 9x. म्हणजे 9 गुणिला 10 किती आला अँगल 90 डिग्री. देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू 90 डिग्री. पहिला. दुसरा अँगल बी इज इक्वल टू किती आहे 4x. 4 इंटू 10 किती 40. देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू 40 डिग्री. आणि उरलेला तर तुम्ही सांगू शकता किती. मग अँगल सी इज इक्वल टू 5x. 5 इंटू 10 50. अँगल सी किती येईल 50 डिग्री. सोपा आहे का क्वेश्चन, घ्या लिहून. क्वेश्चन बघा 9 नंबरचा क्वेश्चन. आता त्याचं म्हणणं काय बघा, डिवायडर रोप एक दोरी आहे. ठीक आहे, त्या दोरीचे भाग करायचे. कसे भाग करायचे बघू. 560 सेंटीमीटरची दोरी आहे, 2 भाग करायचे. कसे, एक भाग करायचा ट्वाइस द लेंथ ऑफ स्मॉलर पार्ट. म्हणजे त्यांनी सांगितलेली कंडिशन दिलेली आहे ती नंतर बघू आपण. सुरुवातीला बघा एक भाग करायचा, दोरीचे 2 भाग केले म्हणजे एक भाग मोठा राहील एक काय राहील लहान. कारण त्यांनी इक्वल म्हटलेलं आहे का नाही, इक्वल म्हटल्यानंतर कोणी सांगू शकतं. 560 चे 2 इक्वल भाग म्हणजे किती होतील 280. 280 मग तर डायरेक्ट आन्सर आलं. पण इक्वल नाही येते. कसे येते बघू आपण कंडिशन मध्ये कसे येतं. आता पहिलं 9 स्मॉलर पार्ट म्हणून आपण लेंथ ऑफ स्मॉलर पार्ट 2 भाग केले आणि स्मॉलर पार्टची लेंथ म्हणू x. स्मॉलर पार्ट ऑफ रोप इज x सेंटीमीटर. किती x. अँड लेंथ ऑफ लार्जर पार्ट ऑफ रोप इज y सेंटीमीटर. मग देअरफॉर फ्रॉम फर्स्ट कंडिशन जास्त डोकं लावायचं नाही. तुम्हाला माहिती आहे एकाच दोरीचे भाग केलेले ना आपण, त्या दोरीची लेंथ बदलणार आहे का मग नाही. म्हणजे x प्लस वाय किती असायला पाहिजे 560च असणार, कारण 2 भाग तिचेच केलेले आपण. ही झाली फर्स्ट कंडिशन. आता फ्रॉम सेकंड कंडिशन मध्ये तुम्हाला मी इज या शब्दावर लक्ष ठेवायला सांगितलं. कोणत्या इज. मग बघायचं त्याच्यात सच दॅट ट्वाइस द लेंथ ऑफ स्मॉलर पार्ट इज. आलं इथपर्यंत आपण.
ट्वाइस द लेंथ ऑफ स्मॉलर पार्ट. स्मॉलर पार्ट एक्स, त्याची ट्वाइस म्हणजे किती होईल 2x. 2x इज इक्वल टू, बरोबर आहे, इज म्हणजे इज इक्वल टू 2x इज इक्वल टू वन थर्ड ऑफ लार्जर पार्ट. वन थर्ड म्हणजे वन थर्ड ऑफ लार्जर पार्ट किती आहे y. समजलं, सिंपल कंडिशन आहे. ट्वाइस द लेंथ ऑफ स्मॉलर पार्ट, स्मॉलर पार्टची दुप्पट आणि मोठ्या पार्टची वन थर्ड. तिप्पट नाही, ते वन थर्ड असतं ते. आता तुम्हाला माहिती आहे 3 इकडे आल्यावर काय होतील मल्टिप्लाय 3 इंटू 2x, इकडे काय उरलं फक्त y. 3 दुनी 6x, y इकडे आल्यावर झाले मायनस इज इक्वल टू 0. या झाल्या तुमच्या दोन कंडिशन. ठीक आहे, दोन कंडिशन झाल्या. हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करा बरं तुम्ही पटकन. आता प्लस वाय आणि मायनस वाय, प्लस वाय आणि मायनस वाय तुम्हाला कळायला पाहिजे इक्वेशन सॉल्व्ह कसं करायचं. सबस्टिट्यूशन करायची गरज नाही. प्लस वाय मायनस वाय काय होईल डायरेक्ट कॅन्सल. त्याच्यासाठी काय करणार, ऍडिंग इक्वेशन 1 and 2. ऍडिंग इक्वेशन 1 and इक्वेशन 2. सोपं आहे, सरळ सरळ ऍड करायचं. त्याला कोणतं इक्वेशन पहिलं, x प्लस वाय इज इक्वल टू 560. दुसरं इक्वेशन आहे 6x मायनस वाय इज इक्वल टू 0. ठीक आहे, मायनस वाय प्लस वाय काय होणार कॅन्सल. या दोघांची बेरीज 7x आणि या दोघांची बेरीज 560. सरळ सरळ दिसतं तुम्हाला, भाग जाईल ना. 7 56 म्हणजे भाग गेला तुमचा 80चा. स्मॉलर पार्ट आला 80. आता कोणत्या एका इक्वेशन मध्ये ठेवा, कोणत्या ठेवता पहिल्या, पुट y इज इक्वल टू x आलेलं आहे ना, x इज इक्वल टू 80 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ठेवू. इन इक्वेशन 1 x प्लस वाय बरोबर आहे तुमचं 560. x प्लस वाय बरोबर आहे तुमचं 560. मग x ची किंमत आलेली आहे 80 अधिक y बरोबर 560. तर y बरोबर किती होईल मग 560 मायनस 80. y ची किंमत आली 480. ठीक आहे, हा. मग फायनल आन्सर कसं लिहिणार, लेंथ ऑफ स्मॉलर पार्ट आर पाहिजे इथं. लेंथ ऑफ स्मॉलर पार्ट ऑफ रोप इज 80 सेंटीमीटर. लेंथ ऑफ लार्जर पार्ट ऑफ रोप इज y 480 सेंटीमीटर. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन. आता बोलू नका. लास्ट क्वेश्चन आहे, इन अ कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन देअर वर 60 क्वेश्चन. एका एक्झामिनेशन मध्ये 60 क्वेश्चन होते. जर द करेक्ट आन्सर वुड कॅरी 2 मार्क्स. आन्सर जर बरोबर आलं तर 2 मार्क्स मिळतील. फॉर इनकरेक्ट आन्सर 1 मार्क्स विल बी सबट्रॅक्टेड. आणि आन्सर जर चुकलं तर 2 मिळण्याच्या ऐवजी 1 कमी होईल. काय होईल, 1 कमी. तर असे त्याला 90 मार्क्स पडले. किती पडले 90. मग आपल्याला सांगायचे त्याचे किती चुकले आणि किती बरोबर आलेले. मग त्याच्यासाठी सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला, बघा. नाही तसा अंदाज नका लावू तुम्ही. इकडे बघा, लेट नंबर ऑफ करेक्ट क्वेश्चन, नंबर ऑफ करेक्ट क्वेश्चन एक्स घेऊ. करेक्ट क्वेश्चन इज x and नंबर ऑफ, दुसरं काय राहणार इनकरेक्ट क्वेश्चन. काय राहणार इनकरेक्ट. इनकरेक्ट रॉंग चालतं ना ते. इनकरेक्ट क्वेश्चन्स रॉंग पण एकच येते. इज y. आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन टोटल किती आहे, टोटल किती आहे 90. x प्लस वाय 90 नाही, क्वेश्चनची टोटल किती आहे, x प्लस वाय 60 आहे. किती आहे 60. फ्रॉम फर्स्ट कंडिशन, फ्रॉम फर्स्ट कंडिशन दोन्ही संख्या मिळून काय चुकलेले काय बरोबर आहे, पण टोटल क्वेश्चन किती त्याचे 60. x प्लस वाय बरोबर किती आहे 60. आता फ्रॉम सेकंड कंडिशन, फ्रॉम सेकंड कंडिशन बघा, दुसऱ्या अटीवरून काय होतं फ्रॉम सेकंड कंडिशन. आता 2 मार्क्स कोणाला मिळतात, करेक्ट क्वेश्चनला. म्हणजे एक्स क्वेश्चनला किती मार्क्स मिळाले पाहिजे 2. ठीक आहे, म्हणजे जेवढे बरोबर आले प्रत्येकाला 2-2 मार्क्स. समजते ना तुम्हाला. समजा एवढे करेक्ट क्वेश्चन येतं, प्रत्येकाला किती मार्क्स मिळालेले असतील 2. वाय क्वेश्चन चुकले, त्याचे किती क्वेश्चन चुकले वाय, आणि वाय क्वेश्चनला मार्क्स किती आहे 1. म्हणजे 1 इंटू वाय काय झालं -y. म्हणजे जेवढे बरोबर आहे त्याच्यातून जेवढे चुकले असे टोटल त्याला 90 मार्क्स आलेले. किती मार्क्स आलेले 90. झालं. काय अवघड आहे,
सोडवा फर्स्ट कंडिशन सेकंड कंडिशन ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2 ताबडतोब आन्सर येईल. काय येईल? बर काढा. ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2 2 मिनिटं. मला माहिती आन्सर आलेल तुमचे, बाकीच्यांचे काही जणांचे आले नसतील. ऍडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. x plus y is equal to 60, 2x minus y is equal to 90. x plus y बरोबर 60, 2x minus y बरोबर 90. ऍडिशन केल्यावर हे दोन कॅन्सल, या दोघांची ऍडिशन 3x, यांची किती येईल? 150. x बरोबर किती येईल? 50. सरळ सरळ भाग जातो, काही अवघड नाही. ही किंमत आलेली याच्यामध्ये ठेवून द्या, y ची किंमत भेटून जाईल. 50 आणि 10 किती होतात? 60. फक्त लिहावं लागेल आपल्याला ते. पुट x इज इक्वल टू 50 इन इक्वेशन फर्स्ट. x प्लस वाय बरोबर आहे 60. 50 अधिक y बरोबर तुमचे 60. y ची किंमत किती येईल? 60. y कोणासाठी म्हटलं होतं आपण? फायनल आन्सर कसं लिहायचं? नंबर ऑफ करेक्ट क्वेश्चन इज किती येईल? 50 फायनल आन्सर. आणि नंतर नंबर ऑफ इनकरेक्ट क्वेश्चन इज y किती? 10. ठीक आहे. आणि तुम्हाला करून बघायचं असेल तर करून बघा. 50 दुनी 100. करेक्ट क्वेश्चनला किती मार्क्स होते? 2. आणि 10 चुकले म्हणजे किती कमी झाले? 10. 100 मधून 10 गेले 90. ठीक आहे. बाकीचे उद्या घेऊ आपण. घ्या लिहून.